बाह्य स्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. 21. बाह्य स्पर्शेषु बाह्य इंद्रिय सुखामध्ये असक्त आत्मा जो आसक्त नाही, विंदती उपभोगतो, आत्मनी स्वतःमध्ये, यत जे सुखम सुख, सहा तो ब्रह्मयोग ब्रह्मावरील ध्यानाद्वारे, युक्त आत्मा आत्मयुक्त, सुखम सुख, अक्षयम अमर्यादित, अश्नुते उपभोगतो, असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तात्पर्य: कृष्ण भावना भावित महान भक्त श्रीय मुनाचार्य म्हणतात की यदवधी मम चेतः कृष्ण पादारविंदे नवनवरसधाम न्युद्यत रंतु मासित तदवधी बत नारी संगमे स्मर्यमाने भवती मुख विकारः सुष्ठु निष्ठीवनम च. माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारांवर मी थुंकतो. ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्ण भावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत का संलग्न झालेला असतो की इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिक दृष्ट्या मैथुन सुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्या वाचून मुळीच कार्य करू शकत नाही. परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. कृष्ण भावना भावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही.